नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये अळगाव बुद्रुक या गावालगतच टिमटाळा हे गाव आहे। या गावाजवळ रेल्वेचं गेट असल्यानं या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे या गेटवर भुयारी मार्गाचं सौंदर्यीकरण मंजूर करण्यात आलं होतं। याला तब्बल 2 वर्ष होऊनही या कामाला सुरुवातच करण्यात आली नसल्यानं नागरिकांमध्ये याविषयी अनेक तर्क लावल्या जात असून याकडे अमरावतीचे विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी अळगाव बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर दिवटे यांनी केली आहे। अळगाव बुद्रुक लगत असलेल्या टिमटाळा रेल्वे स्टेशन हे गाव कन्याकुमारीला असलेले स्वामी विवेकानंदच्या स्मारकाचे शिल्पकार स्वर्गीय एकनाथ रानडे यांचे जन्मगाव म्हणून परिचित आहे आणि त्यामुळेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी टिमटाळा हे गाव दत्तक घेतलं असून या गावाचा विकास अद्यापही झाला नसल्याचा आरोप मोरेश्वर दिवटे यांनी केला आहे। माननीय पियुषजी गोयल केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी आमचं गाव दत्तक घेतलेलं आहे, तरी या भुयारी मार्गाचा याचा उद्धार व्हावा आणि या भुयारी मार्गातून डांबरीकरण करण्यात यावं अशी मंत्री महोदयांना आणि माननीय आमच्या अमरावती जिल्ह्याच्या खासदार माननीय नवनीतजी राणा यांनी सुद्धा पुढाकार घेण्यात यावा। कारण की हा उड्डाणपूल आमच्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये येत असल्यामुळे आम्ही ग्रामपंचायत मार्फत लागणारे डॉक्युमेंट म्हणजे NOC ग्रामपंचायत मार्फत देऊ आणि अंजनगाव बारी मार्फत सुद्धा NOC मिळण्याकरता आम्ही प्रयत्न करू। तरी धामणगाव मतदारसंघातील माननीय माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप तसेच सध्या कार्यरत असलेले माननीय आमदार प्रतापदादा अरसड तसेच अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा तसेच माननीय आमदार रविभाऊ राणा यांनी सुद्धा या टिमटाळा रेल्वे स्टेशनच्या उद्धाराकरता सहकार्य करावे। या रेल्वे गेटला ओलांडून अमरावतीला ये-जा करावी लागते। या रस्त्यावरून मांजरी मसला, अळगाव बुद्रुक, खीरसाना, नीरसाना, कंझरा, एरटगाव, नांदगाव खंडेश्वर येथून नागरिक ये-जा करतात, परंतु रेल्वेचं फाटक बंद असल्यानं नागरिकांना तासनतास ताटकळत बसावं लागत आहे। याकडे सर्वच लोकप्रतिनिधींनी जातीने लक्ष देऊन या मंजूर कामाला त्वरित सुरुवात करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांसह मोरेश्वर दिवटे यांनी केली आहे। कामाला त्वरित सुरुवात न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।